कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, गुजरातमधील कच्छमधला एक व्हिडिओ कदाचित खूप व्हायरल होतोय. लग्न होऊन चाललेल्या मुलीच्या तिचं संगोपन करणाऱ्या सर्व व्यक्ती कुटुंबातल्या, तसेच तिचे आईवडिलांपासूनचे जवळचे नातेवाईक, मग त्यामध्ये कितीही ज्येष्ठ असला तरी त्या लग्न होऊन आता आपल्या घरातून दुसऱ्या घरची सून म्हणून जाणाऱ्या मुलीच्या चरणावर डोकं ठेवून, बाई तुझं संगोपन करताना, तुला लहानाचं मोठं करताना आमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील, काही तुझ्या पालनपोषण करताना त्रुटी राहिल्या असतील, कुठेही काही तुला कमी पडलं असेल किंवा कुठे तुला आमच्यामुळं थोडासा तुझ्या मान सन्मानाला धक्का पोचला असेल, कधी चुकून तुला अपमानित व्हावं लागलं असेल आणि त्याला जबाबदार जर तुझ्या या कुटुंबातल्या आम्ही कोणी ज्येष्ठ कनिष्ठ कोणीही जबाबदार असूत, तर तू जाता जाता दुसऱ्या घरची सून म्हणून तू चालली आहेस. ते जाताना मनामध्ये तुझ्या कुणाच्याही विषयी कटुता नको आहे, म्हणून तू सगळी मोठ्या मनाने आम्हा सर्वांना माफ कर, असा त्या तिच्या चरणावर डोकं टेकवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यावर भाव आहे. आणि ही जी रीतरिवाजाची परंपरा आहे ही त्या कच्छच्या पटेल समाजामध्ये आहे. मी करोडो सॅल्यूट करतो या प्रथेला. मित्रांनो, काय आहे माहिती आहे का, जगात जे चांगलं आहे ना, जे म्हणून चांगलं आहे त्याला कमीत कमी चांगलं म्हणण्या इतकी तरी, मनाचा मोठेपणा दाखवण्या इतकी तरी स्वतःमध्ये पात्रता नक्कीच ठेवली पाहिजे आपण. समाज कोणताही असो, जे चांगलं आहे ते चांगलं आहे. परवा असाच काही ख्रिश्चन धर्मियांना भेटण्याचा योग आला आणि तसं पाहिलं तर काही ख्रिश्चन मंडळींच्या मी पूर्वीपासून सहवासात पण आहे, होतो सुद्धा. माझ्या एका मित्राची पत्नी खूप मोठी आजारी होती. म्हणजे एक असाध्य रोग आणि त्याच्याबरोबर दुसराही रोग तिला झाला होता आणि दिवसेंदिवस ती खंगत चालली होती. अशा वेळेस आमची एक ख्रिश्चन मैत्रीण आणि आम्ही तिघं चौघं असे मिळून तिला भेटायला गेलो. आम्ही सगळ्यांनी विचारपूस केली. खूप आस्थेने आमच्याही डोळ्यात तिची अवस्था बघून पाणी आलं. बिलकुल ठीक आहे अगदी. इतर आम्ही सगळे हिंदू धर्मीय होतो. एकच आमच्याकडची ती एक ख्रिश्चन मैत्रीण होती आमची. ती पुढे सरसावली, तिला मिठीत घेतलं, तिचा हात हातात घेऊन बसली. तिलाही अश्रू अनावर झाले. दोघींची मैत्री 30-35 वर्षाची. आमची सगळ्यांचीच तशी कॉमन मैत्री साधारण 30-35 वर्षाची. पण आम्ही जो आधार देऊ शकलो नाही तो आधार त्या ख्रिश्चन मैत्रिणींनी तिला 5 मिनिटात दिला. कोणत्या उद्गारांनी? मी सांगतोय तुम्हाला उद्गार ते. तिचं नाव घेतलं त्या मैत्रिणीचं, त्या ख्रिश्चन मैत्रिणींनी. तिचा हात हातात घेतला आणि तिला बजावून सांगितलं, तू चिंता करू नकोस, मी आज संध्याकाळीच खास तुझ्यासाठी प्रार्थनेला बसते आणि इथून पुढं रोज मी 15 मिनटं खास तुझ्यासाठीच प्रार्थना करणार. तो माझा जीजस तुला नक्की बरं करेल. तू फक्त धारिष्ट ठेव, धिटाईनं जे काही इलाज चाललेत ते इलाज करून घे. हा भरोसा देणं जे आहे ना, आणि दुसऱ्यासाठी मी प्रार्थना करतो हे निक्षून सांगणं जे आहे ना त्या धर्मियांचं, हे मला खूप भावलं आणि भावतंही. हा गुण प्रत्येकाने घेतला पाहिजे.
तुम्ही कोणत्या धर्मात जन्माला येता यामध्ये तुम्हाला निवड करण्याचा कोणताही अधिकार नाही, पण तुम्ही या समाजात एक नागरिक म्हणून कसं वावरता आणि कोणती तत्त्व अवलंबली जातात तुमच्याकडनं, त्याच्यावरून तुमचं व्यक्तिमत्व नक्कीच ठरतं. मग ते व्यक्तिमत्व लक्षात राहण्यासारखं कधी होईल? असं जे जे तुम्हाला कुठल्या कुठल्या समाजात चांगलं दिसतं त्याचा अंगीकार करण्यास काहीच हरकत नाही. असा इतर धर्मातल्या चांगल्या गोष्टींचा अंगीकार करणं म्हणजे स्वतःच्या धर्माशी प्रतारणा केली अशा मताचा मी तरी नाही. तुमच्या तुमच्या धर्माची जरूर स्वाभिमान ठेवा, नक्की असतो प्रत्येकाला, असण्यास हरकत नाही. पण इतर धर्म म्हणजे अतिशय तुच्छ असा समज घेऊन जर कोणी स्वतःच्या धर्माची पताकाच उंचावत असेल तर त्या गोष्टीला पण माझा नक्कीच विरोध असतो. जे जे समाजात चांगलं दिसतंय ते ते तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. त्यामध्ये मला हा कच्छ इथून आलेला व्हिडिओ, गुजरात कच्छमधील पटेल समाजाकडं ही जी प्रथा आहे, लग्न होऊन चाललेल्या मुलीचा चरणस्पर्श करून चरणावर डोकं टेकवून अक्षरशः 80-80 वर्षाची तिच्या कुटुंबातली माणसंसुद्धा ढसाढसा रडत तिला मिठी मारतायत, तिला आलिंगन देत आहेत आणि तिला काही चुकलं असेल तर बेटा माफ कर अशा उद्गार काढून तिला अलविदा करण्याची तयारी करतायत. आणि मग ती इतक्या मान सन्मानाने दुसऱ्या घरामध्ये सून म्हणून जाते. अहो, जिचं विदाई जर इतक्या साश्रू नयनांनी चरणावरती आंघोळ घालून होत असेल तर त्या सुनेला सुद्धा ती ज्या घरात सून म्हणून जातीये तिथं काय कमी पडणार आहे हो? तिथली लोकं पण किती प्रेमाचा वर्षाव करतील तिच्यावर. नक्कीच घेण्यासारखी गोष्ट आहे. चला, चरणावर नका डोकं टेकू, पण कमीत कमी जी मुलगी आपल्या घरातून चालली आहे तिच्याविषयी एक उत्कट भाव, उत्कट प्रेम तुमच्या मनात नक्की असलं पाहिजे. आणि ऑफकोर्स त्या मुलींनीसुद्धा तितकंच प्रेम त्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला देण्याचा प्रयत्न केलेला असलाच पाहिजे. किंवा त्या मुलीच्या आईवडिलांनी सगळ्या कुटुंबाशी सौहार्दपूर्ण नातं नक्कीच जोपासलं असलं पाहिजे. असं नाही आहे ना की तुम्ही आयुष्यभर लोकांचा हेट करायचा, नातेवाईकांचा द्वेष करायचा, मत्सर ठेवायचा आणि नंतर मग त्या पटेल समाजासारख्या आम्ही सगळ्यांच्या पाया पडल्या पाहिजेत, त्या मुलीच्या पाया पडल्या पाहिजेत अशा अपेक्षा ठेवणं हे मात्र फोल ठरेल. दोन्ही बाजूंनी खूप चांगलं वागणूक एकमेकांसाठी पाहिजे आहे आणि ती असेल तर मात्र या पटेल समाजाचं अनुकरण करण्यास काहीच हरकत नाही असं मी तरी मानतो. चला, या पटेल समाजाला मी खूप खूप अभिनंदन करतो. कच्छच्या पटेल समाजाकडनं प्रत्येक माणसाने शिकलं पाहिजे. आज प्री वेडिंग म्हणून जो काही हायदोस माजला आहे इतर समाजांमध्ये आणि नको तितकं बोल्ड मुली वागतायत, त्यांनीसुद्धा काही समाजाने प्री वेडिंग शूट वगैरे बंद केलं आहे, त्यांचं अनुकरण नक्की करावं याच व्हिडिओद्वारे पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. पटेल समाजाचं खूप खूप अभिनंदन. तिथल्या मुली अतिशय नशीबवान आहेत असं इतकंच मी मत व्यक्त करतो.